माणसाला अक्कल राहते. शिकलेल्या माणसाने जेवढे आईबापाचे हाल केले तेवढे अजून भिकाऱ्यांनी केले नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी हिंडत त्या कुत्र्या बरोबर. तुम्ही सुशिक्षित कोणाला म्हणता? जो उभ्यानं जेवतो त्याला. अरे उभ्यानं जेवतो त्याला मुळव्यात आहे म्हणून तो सुशिक्षित आहे. काय माणसं म्हणते काय माणसं म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे बा उभ्याने जेवतो मुळव्यात आहे त्याला. काही माणसं म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही माणसं म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. अरे ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित ज्ञानोबा राया, दुसरे सुशिक्षित तुकोबा राया आणि जगातले श्रेष्ठ संत मोरया गोसावी आणि माऊली ज्ञानोबा राया. एम ए बी सोडून द्या, कोण खात एम ए बी? पदवीला काय किंमत? काय किंमत काय? पण तुम्ही अति सुशिक्षित आहात तर फक्त उभ्याना जेवता ना, खाण्याची जागा बदला ना तर सुशिक्षित. खातो तो तोंडानच. मग बसवायला काय आग होती का तुझ्या? खातो तो तोंडानच. मायका होता बारीक, करंट लावून दिला तुम्हाला. ज्ञान एम ए बी नाही, हे एम ए बी नाही, हे एम ए हे काय ज्ञान आहे का? कोणतं ज्ञान? ऐका आता जरा बारीक ऐका. ज्ञान म्हणजे एम ए नाही, हे एम ए हे नाही, हे एम ए कॉमर्स सायन्स आणि फायनान्स डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट अँड सेटल फार्मसी हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मानरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, हाडकर रोग तज्ञ, मानका रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1.5 किलोमीटरला, आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबडीवाणी उतरल्या. कोणी 2 खोल्या बांधायच्या आणि 1 गाडी घ्यायची. काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तो तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झालं तर तुम्हाला उतारला. लोकांना पोरं होतील कशी काय? कशी काय पोरं होतील? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही. जे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना बायका देते नाही. लोक करणार काय? बायका मिळानं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसणार. काहींचा सॉफ्टवेअर मारून चित्र दिसणार. काय या जगातले पहिले श्रीमंत कोण आहेत? संत आहेत. या जगातले पहिले सुशिक्षित कोण आहेत? संत आहेत. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. इथे आपण डोकं नाही लावायचं. ज्ञान देव, ज्ञान देव, ज्ञान देव. पण ते ज्ञान निर्वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35. विरक्ती वाचवली ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि वैराग्य म्हणजे काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. आवाज 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 माग माग. एकदा एक जण माग जाऊन बघा काय प्रॉब्लेम बघा. बसणारी काही भोंग्याच्या वायरीवरती. लोक काय एवढे सोपे नाही. आवाज नाही, आवाज. विठाल आहे, विठाल. जगात सुशिक्षित कोण? आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाची.
वाढवय सुख भक्ती भाव धर्म वाढवय सुख भक्ती भाव नाचलं पाहिजे हो अवलादी डांबरीवर नाचते बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलतो सुनू तुझं माझ्या वर्षन तुझ्या बापातच नाही तर सुनू मला आमदार झाल्यासारखं बघा पटकन पटकन बघा पटकन बघा आला आता मी इथं कोण राहील दुसरे पोरग नाही की तुझ्या बरोबर एखादं अरे तुला जायपर्यंत कीर्तन संपल तुला जाता नाही येणार हा इथून कोणला तुझं मित्र असेल त्याला फोन कर तो रेंज मध्ये आहे का पाय जाऊ दे जसं असेल त्याला एक आयडिया कर तेवढे मागचे बॉक्स आहेत ज्यांचं तोंड इकडे आहे ते सगळे बॉक्स तिकडे करून दे म्हणजे मावाज येईल ते कडेचा एक बॉक्स तोंड आतमध्ये कर आणि ते समोरच्या खांबाजवळचा एक बॉक्स उभा राहणार त्याच्या बॉक्सचं तोंड आत कर ते खांबाजवळ उभा आहे हा बंदच आहे तो बॉक्स थोडं फिरव ना पण ते मशीन जवळचं ते बॉक्स आतमध्ये फिरव आतमध्ये एका मिनिटात आवाज येईल फिरव आला आवाज आयुष्य गेलं ते कधी मी धनाटायचं मोठ्या समाजाला हे कुठानेच करायचं आता खरं बोललं तर तू म्हणशील तुला परत यायचंय का इथून अजून 11 लाव या जगाचा नियम आहे खरं बोलायचं नाही तर 2 भोंग्यात कीर्तन होईल एक भोंग तिथं बांधायची इकडे पाहिजे पटकन पहा काहीतरी विक्षेप होतो कीर्तनाचा रस्ता झाला हा आपलं चालतं येईल आवाज केलं मग मला काय होतं नाही चांगल्या मुद्द्याचा विक्षेप नाही झाला त्याला मजा राहत नाही जे आता तुम्हाला करंट आतमध्ये लागलाय आतमध्ये लागला ना विक्षेप नाही झाला त्याला ज्ञानदेव ज्ञानच झालं फायदा ज्ञानदेव पण ते ज्ञान वैराग्याशिवाय नाही आता वैराग्याची व्याख्या आहे का ज्या पुरुषाला
काय होईल होय मान ज्या पुरुषाला आपली पत्नी स्पर्धा जगातल्या सगळ्या स्त्रिया आई समान दिसतात याचं नाव वैराग्य. पहिलं वाटतं ज्याला सोनं आणि माती समान वाटते त्याचं नाव वैराग्य. तिसरी व्याख्या सांगतो एकांत सुद्धा त्याची काम वासना जागी होत नाही त्याला वैराग्य म्हणतात. हे वैराग्य सोडा पण ते वैराग्य ज्ञानाशिवाय टिकू शकत नाही. ज्ञान भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि भक्ती हे अध्यात्म खांबाशिवाय होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहिला मुद्दा पाया ज्ञान आहे, कळस तुकाराम आहे, विस्तार नाम आहे आणि शांती याला बाबा नाथबाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नाथबाबाचा आहे. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. अभंगाचा दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, आपल्याकडे ते यायचं नाही. दरिद्रीपणा आपल्याकडे चालत नाही. इथे येऊन असं बसतो तसाच मिळाला मग आपल्या कीर्तनाला ते तोंड सोडून द्या कोणी व्यवहार करा ते आपल्याकडे चालतच नाही. आणि आपल्या कीर्तनातला दुसरा मुद्दा आहे कीर्तनाला बसल्यावर बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा लय उत्तरेन पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस नोला नो. पटलं तर हा मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्याने द्याला, पुस्तक उलटे पालटी करून द्याला पण द्याला. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. गटेवर हात आहे, विट्यावर उभा तो जगाचा बाप आहे, तो राजाचा रंगही करू शकतो, रंगाचा राजाही करू शकतो. त्याच्या डोक्यात आलं तर रात्री नोटांवर झोपणार, सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देवाचं नॅचरल थिंग that challenge in the one. Underline this sentence and note it down. मरेपर्यंत वाक्य लिहायला ठेवा. माणसाने किती जरी प्रगती केली तर नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे आणि जे ईश्वर निर्मित आहे तिथं माणसानं डोकं लावायचं नाही. God is a God and nature is a nature. निसर्ग तो निसर्ग आणि देव तो. तुम्ही केस वाढण्याचं टॉनिक घ्या, केस काळी करण्याचं टॉनिक घ्या, केस न गाळण्याचं टॉनिक घ्या, पण ओरिजिनल केस आणू शकत नाही. तुम्ही दात पडले तर सोन्याचे बसवाल बट नो इन पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात तुम्ही शरीराचे अवयव मिळू शकत नाही. म्हणून देव येतो काही करू शकेल. काय करतो देव? राजाचा रंग करेल, रंगाचा राजा करेल. चिंता करायचं नाही. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. देवाच्या बाबतीत डोकं नाही लावायचं. कोणाचेही दिवस फिरतात, कोणाचेही घमेंट करायची नाही लई दिवस. हे चालत नाही, चालत नाही. लक्ष्मी फिक्ष्मीचं पण वापरायची, येडेवाणी करायचं नाही. आतापर्यंत रामाला मानवास आतापर्यंत रामाला मानस होता, कृष्णाला मानस होता, शेतकऱ्याला मानस होता, नोकरीवाल्याला मानस होता, कंपनीवाल्याला मानस होता. पण आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात एकच माणूस असा होऊन गेला त्याला वनवास नव्हता आतापर्यंत. आमदार याला सुद्धा यंदा आला. कसा निवडून गेला तसा गावातच नाही आला. इथंच याला सांभाळाय पोलीस, तोच पुढून घेतला. जायचं नाही. आणि इकडे लोक बसले गावात, पेटव फटाका पेटव. आता म्हणून आपला नाही झाला त्यांचा झाला. हिजाव करीरथ गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज, गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज, करीरथ गायन हे महाराज. हरी माहे बीजा
पहिलीमध्ये फायनल करून घ्या. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे, पहिलं वाक्य. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा आहे का हो? विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणीच नाही. चला पुढं. ते ज्ञान टिकवायचं असेल तर भक्ती करावं लागेल. आणि आज कीर्तनाला घेतला म्हणजे एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांची माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगतो. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. फायनल. आणि ज्यांच्या घरी 36 वर्ष देवाने कावडीनं पाणी वाहिलं ते एकनाथ महाराज. ज्यांच्या घरी देव द्वारपाल म्हणून राहिला ते एकनाथ महाराज. आणि जगातल्या संत मालिकेमध्ये सगळ्यात श्रीमंत संत एकनाथ महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला म्हणजे एकनाथ महाराजांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं, चिंता बिंता काही करायची नाही. राजाचा रंग, रंगाचा राजा देव करू शकतो. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला बसलेल्या महिला, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, पुरी, दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, दिवाळे, बिवडे. उद्या कोणी म्हणायला नको मा नाव नाही घ्या. कीर्तनाला नाव नाही घेत. दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, जुगाले, बिगाले, कोणाले, घोडारे सगळ्यांना धन्यवाद. मटकेवाले, आकडेवाले, गायक वादक गुणजन मंडपाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. बचत गटाच्या बाया, महिला, आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणाऱ्या पुरी, बापाच्या घरून पळून जाणाऱ्या पुरी, नको त्याच्याशी लग्न करणाऱ्या पुरीला म्हणजे कोणी म्हणायला नको माहीत सुटलो त्याच्यातून नाही. गायक वादक गुणजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज श्रीमान संत महान संत मोराई गोसावी संजीवन समाधी महोत्सव वर्ष 458 कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, महापौर, उपमहापौर, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, सदस्य भगतसिंग मित्र मंडळ, मोराई गोसावी देव मंडळ, मयुरेश्वर मित्र मंडळ, कारवाई रोडा उत्सव समिती. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, देव महाराज, मुख्य विश्वस्त. स्क्रीन बंद झाली वगैरे. मिश्रा बालदेव, आनंद विश्वनाथ तांबे, ऍडव्होकेट राजेंद्र उमा, विनोद पोपटराव पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग्रामस्थ बंदीपणा, चिंचवड, गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमवाले कीर्तनाला बसलेले सगळ्या सेटच्या वतीनं गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोराई गोसावी संजीवन समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आज कीर्तन, शेवटचं कीर्तन, याच्यानंतर कीर्तन नाही, याच्यानंतर नाही कार्यक्रमाची सांगताय. त्या कार्यक्रमाच्या निमित्त एकनाथ महाराजांचा अभंग आहे. सगळ्या मंडळीला, गायक वादक गुणजनांना धन्यवाद. आणि मोराई गोसावीच्या संजीवन समाधी कीर्तनाला लक्ष होता. कीर्तनात सुरुवात झाली. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण मोराई गोसावी साधू महाराजांना आणि गणपती बाप्पाकडे चतुर्थी म्हणून 2-3 गोष्टी मागू आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वाढ करण्याची पताका चंद्र सूर्य आहे तो भडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. देवा, गणपती बाप्पा गरीब कर मला, देवा देवा गरीब कर, देवा मला गरीब. एक दिवस देवा तू मला एका जन्मात झोपडी जन्माला घातलं तरी चालेल देवा. देवा, एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. गणपती बाप्पा, तुझी संजीवन समाधी ज्यांच्या साधूच्या खाली आहे, साधू खाली आहे, हे देवा एक कर देवा, माझ्या गालावर हसू कधी जाऊ देऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान कधी जाऊ दे नको. सगळं जाऊ दे देवा. राजाचा रंग इथूनच करशील, रंगाचा नाही मला माहिती आहे ना देवा. देवा, तुझं स्वतःचं म्हणणं आहे, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू बिंबई न दिसे, मी दयापासी हरपला दिवसावा, जिथे नामघोष करवा धरती माझा, जिथं हाताने टाळील मुखानं नामस्मरण चालतं तिथं देव असतो. देवा, गणपती बाप्पा, ट्रस्ट, विश्वस्त गणपती मंडळाची महाराज मंडळी, गायक वादक गुणजन मंडपाले, माईक सिस्टमवाले, स्क्रीनवाले, भजनी मंडळ, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत झालं काय? आतापर्यंत एकच फायनल झालंय, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. पुरावा, पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय, आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. अजून पुरावा 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. आणि आता कीर्तनाला साधूच्या संजीवन समाधीला साधू कोण असतो, कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं, बोललं तर पटेल. या जगात देव आहे किंवा नाही, हाला हा नाहीला नाही आहे.
फायनल वर का पुन्हा डोकं नाही लावायचं आपल्याकडे आता डोकं नाही लावायचं आहे तर बसलेल्या पैकी कुणी पाहिला नाही पाहिला नाही पण आहे टाळकरी मंडळी महाराज मंडळी कुणी असेल तर नामांकार भागवतकार टाळकरी मिळकरी इनेकरी जोरदार फिरता लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतं हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे खरा जर असेल तर बसलेल्यापैकी कोणत्या पक्षानं परिस पाहिला नाही सकट जर पाहिला असता तर कशाला बोंबलं फिरलो असतं पैसे कमी पडले का फुकणीला लाव सोनं गुलाबनीला लाव सोनं बघायच्या आईलाच लाव सोनं आपले कीर्तन टच लावा लागतं सुधरत नाही काय माणसाला माझं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला बधीर होतो तो बधीर एकटाच हसतो घरी गेला लय बारीक काय केलं मग मजा राहत नाही वाक्य लोखंडाचा स्पर्श परिसराला हो नाही तर न हो लोखंडाचा स्पर्श परिसराला होऊन सोनं हो अथवा न हो पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतंय हा सिद्धांत लोखंडाचा स्पर्श परिसराला नाही झाला नाही हो पण चांगले कसे एक वाक्य समजा ज्याची मोऱ्या गोसावीच्या संजीवन समाधीवर खरी श्रद्धा आहे तिने इथे माती जरी डोक्याला लावली तर डोकं शांत होईल साधूच्या चरणाच्या मातीत ती ताकद आहे किंवा नाही आहे फक्त श्रद्धा पाहिजे आणि भाव पाहिजे पुस्तकं वाचून देव मिळत नाही देव पाहून मिळत नाही देव हवं लागतो आहे ना लोखंडाचा स्पर्श हो नाही तर न हो पण सोनं होत आहे तुम्ही या ठिकाणी आलात आणि मोऱ्या गोसावीच्या समाधीवर डोकं ठेवलं ना जर अन्यान्य भावाने शरण गेलं ती संजीवन समाधी 3 पिढ्या तुमचं कल्याण करेल कधी ध्यानात येतो भाव पाहिजे भाव शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते तो वात्सल्य भाव आहे आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे हात दोघांचाही आहे आणि आईचाही आहे आणि हात नाव्याचाही आहे पण आईचा भाव वेगळा आहे नाव्याचा भाव वेगळा आहे महिला मंडळ पटकन तुमची सासू मिली ती मला चांगली बातमी आली मिली तुमची सासू तर पोरगी रडती सुनाई रडती लबाड बोलायचं नाही गणपती कुठे तुम्ही खरंच सारख्या लढत आहे का लबाड अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून आणि सून रडती सुटले म्हणून भाव पाहिजे भाव आणि आपलं काय नाहीये भाव नाही आता लागला करंट तुम्हाला आता थोडं 15-20 मिनिटात बंदी राहून याचा अर्थ लोखंडाचा स्पर्श नाही झाला तरी चांगल्याच्या संगतीत आता एक वाक्य सांगा आमच्या संगतीत तुम्ही आलात ना आमच्या तर श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय लागला या आमच्या टोळीत या लोकांचे बांबू उपटायचे बाद झाला या आमच्याकडे आणि ऐका आता करंट लावून देतो तुम्हाला देव आहे किंवा नाही इथं दोन प्रभाव पडतील जरा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका हे कमी जास्त पेमेंट झाल्यामुळे भागवलेली जी मंडळी पेमेंट झालं जास्त भेजा झाला कमी सोमवार नाही एकादश नाही माळ नाही गंज नाही कवायपा डोळे लाल तांबडी कावेळ झाली त्याला आणि मग रिटायर झाला का चालला महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये
कधी सोमवार नाही, कधी माळ नाही, काही याचा काय उपयोग? काहींना इस्टेट मोकाले पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपायला जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या नाही. काहींच्या घरात इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही. साखर, डायबिटीस, वांग, काहीकडे पैसा नाही पण दान धर्म नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लोक 9 लाख. देव बदला घेतल्याशिवाय किती कोणाचा देवानं देवाचा बापच सोडला नाही तर तुम्हाला कसं होईल? देवानं देवाचा बाप सोडला का मला सांगा? वसुदेव सोडला का? देवकी सोडली का? यशोदा सोडली का? दशरथ सोडला का? दशरथ सोडला का? कौशल्य सोडली का? तुम्हाला कसं सोडली? माणसामध्ये असं करतो देव नाही नाही. काय माणसं सांगताना मिली, काहींना गाव कटाळलंय, पडेल खाटा मरण चावला. पाहुणीने फोन केला, हे अजून मरण नुसता पडेल खाटावर खातो नाही, भेट नाही, नुसता पाहतो पाहुण्यांकडे. दारू तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन मंजिल, उड़ जाएगा एक दिन मंजिल, अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचं आहे. मग हे घर कसं आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. देव आहे, देव आहे, देव आहे. आता अजून 5 मिनिटांना तुम्ही देव आहेच म्हणाल, पण इथं 2 प्रवाह आहेत. एक प्रवाहाला अहंकार आहे की संपत्ती असल्यामुळे त्यांना देव मान्य नाही. आता देव न मानणारी माणसं ज्ञानी आहेत का अहंकारी आहेत? आजारी तुम्ही अहंकार आहे. अहंकार हा कल्याण करतो का नाश करतो? नाश करतो. मग बसणाऱ्या सगळ्या एज्युकेटेड 10वी पासून तर MSc MPhil पर्यंतच्या लोकांना देव नाही म्हणणाऱ्यांसाठी क्वेश्चन आहे, अँसर तुम्ही द्यायचं. जर नाही दिलं तर मी सुद्धा म्हणणार देव नाही. मी सुद्धा म्हणणार देव नाही. देव न मानणारी माणसं धर्माला ग्लानी आणतात असं नाही,
त्यांच्याजवळ कमी ज्ञान आहे पण अहंकार जास्त आहे. ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे. आणि अहंकार जास्त असल्यामुळं शक्य नाही. कसला गाठा, कसली ज्ञानेश्वरी. एका हलकटानं मला विचारलं गाठ्यात काय नाही, गाठ्यात काय नाही, काय नाही. ऐका आता, देव आहे प्रश्न उत्तर. बसणाऱ्या माणसाने सावध राहायचा. हा लहान नाही. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. मान्य? व्हाईट ब्लड कॉर्पल्सन, रेड ब्लड कॉर्पल्सन. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. अन्नामुळे रक्ताची निर्मिती होते. इथपर्यंत तुमचं सायन्स आहे. आतापर्यंत मी तुम्हाला एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? एकच वाक्यात उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा किंवा नाही आहे ना. एखादा मला पटलं नाही. दुसरं उदाहरण, झाड लावलंय. शाळेतले पोरं 5वी ते ग्रॅज्युएशन, झाड लावलं झाड, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आलं ते फांद्या, फांद्याजवळ आली ती पानं, फुलाला 4 भाग आहेत, निडलपुंज, दलपुंज, भूभंग, छायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोना, एंड्रोशम अँड गायनेशम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, झाडाच्या मुळात घातलेलं पाणी फुलात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे. नाही फायनल म्हणजे देव आहे. एखादं म्हणलं हे पटलं नाही. तिसरं उदाहरण, नारळात पाणी आलं कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. अरे शाळा काय नारळच करणार नाही, तुला काय वागलं कळत? नारळात पाणी आलं कसं? देवाची करणी नारळात पाणी. म्हणलं हे पटलं नाही. चौथं उदाहरण, मृत्यू समयाला खात्यावर माणूस झोपलाय, त्याचं मरण जवळ आलाय आणि त्याच्या जवळ एक माणूस बसलाय. त्याच्यातलं काय गेलं हे याला दिसलं नाही आणि त्याचं गेलंय त्याला सांगता आलं नाही. त्याच्यामधलं चैतन्य गेलंय ते त्याला सांगता आलं नाही आणि त्याच्या समोर गेलाय त्याला दिसलं नाही. म्हणजे दिसतही नाही आणि दाखवता येत नाही. ते चैतन्य जे आहे त्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हेही पटलं नाही. 5वं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्याच दिवशी आईच्या असताना दूध तयार आहे. उद्या बाळ येणार, आज दूध तयार. एखादा पिंडोक म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? याचा नियमवाद आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला केलं पाहिजे. पण तेच नाही. कारण 9 अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य तारे, पर्वता बैसल्या न सांगावी, समुद्र रेखा न ओलांडावी. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देवाही देव आहे, हृदय मंदिरी चलुनी बाहेर, हृदय मंदिरी चलुनी बाहेर, हृदय मंदिरी चलुनी बाहेर. देव आहे, हृदय मंदिरी चलुनी बाहेर, हृदय मंदिरी चलुनी बाहेर, हृदय मंदिरी चलुनी बाहेर. देवस्थान ट्रस्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज आपलं फायनल झालं काय? देव आहे, देव आहे, देव आहे. पाहिजे मोऱ्या गोसावीच्या समाधीवर श्रद्धा ठेव. एक दिवस तू देव होशील, एक दिवस तू देव होशील. पुरावा 3रा अध्याय, तुम्ही देवाचे भजा, देव तुम्हाला दृष्ट होईल, परस्पर घडेल प्रीती देईल, आज्ञापक व्हाल, वाद्या सिद्धी पावा. आणि सगळं तुमच्या घराकडे उपाशी मरत बसू नका. उपास करायचे नाही. तुम्ही शरीराला न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांताला न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे. बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशीला? हालकटा कशाला जातो? तू गावात राहतो हीच काशी. कशाला जातो काशीला? पोरं वाहिली निघली, गाई दुधाला कमी पडली, हीच काशी झाली. काय जातो काशीला? बोंबलत कशाला हिंडत देवाला? तुम्ही शरीरात न पिडावे,
तुम्ही व्रत नियम न करावे. याला बरायच्या वव्या ऐका, उपवास करायचा नाही, याला लई त्रास द्यायचा नाही, याला लई त्रास द्यायचा नाही. याच्यासाठी उपाशी मारायचा, वर उपवास करायचा. कोणत्या गाथाया सुरुवात केले का? 3 झाले का? अजून एक राहिला जरा का? फार विमानी यायचंय तुला नियम. पार्वतीने गुरुवार केला, शंकर झाले उद्यावला काय उठे. पार्वतीचा दंडा उठला, दुर्गे दुर्गे वारी. शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. माऊलीच्या ववे माझं नाही, जयाचे ऐक झालं नाही, दयाचे परत पुष्टी काही. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शके. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका. शिडीच्या गळ्यातलं सण किती लोंबलं तरी दूध कधी देऊ शकत नाही. गाईच्या काशातलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. दारातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि संतांची कृपा नसताना माणूस मोठा होऊ शकत नाही. पुन्हा निघा ऐका, जेवढं कुसळ डोक्यात तेवढं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लगलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मान का चोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. गणपती बाप्पा पुढे एक वाक्य सांगतो. कपाळावर लिहिलेलं असेल तेवढं कमवा, त्यात समाधान राहील. पण कपाळ सोडून कमवण्याचा प्रयत्न करू नका, त्यात बरबादी होईल. पगारावर जेवढं तुम्हाला मिळतंय तेवढं समाधानी राहा. आणि आजच्या जगातल्या सगळ्या माणसांना समाधानाची गरज आहे. माझा मुद्दा तुमच्यापुढे फायनल झालाय. देव आहे, देव आहे, देव आहे. मग तुम्हाला मला देव का कळत नाही, त्याचं एकच उत्तर आहे, मला ज्ञान नाही. पहिल्या मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा, एकुलता एक. मग त्याला साधारणपणे सुना किती असतील तुम्हाला? मागच्या कॉलेज जुन्या सोडून द्या, कॉलेजच्या तुम्हाला एक मुलगा म्हणजे सुना किती असतील? एक. उद्या तुम्ही मेल्या, मरणात आहे, तर तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार? सून. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन जर सून होणार आहे, तर तुला एक सून का सहन होत नाही? याचं एकच उत्तर आहे. सून माझी इस्टेट सांभाळणार आहे, मी निमित्त आहे, याचं तुम्हाला ज्ञान नाही. आज 99% लोकांना ज्ञानच नाही. राष्ट्रगीत पाहत नाही, झेंड्याजवळ मारायला. झेंडा खाली घेऊन याला वर गेला पाहिजे. ज्ञान कुठे? आज 99% मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची. आणि नवरदेव बाहेर, बाहेर नवरदेव काय ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला शांताबाई आली, काय नाही, काय नाही, बस हिट बसलं, काय नाही, ज्ञान. आता ते ज्ञान जर तुम्हाला यायचं असेल तर संतांशिवाय पर्याय. पुढे झाले त्याला जेव्हा ज्ञानच पुढे आपल्याला, पुढे ज्ञान आहे. 27 पर्यंत बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, एकच पोरग उरफाट्या बावली. काय ते नवरी बांधलेलं ते मेवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेली, तेव्हा हे सरळ याचा अर्थ काय नाही, बस फिट बसतं कीर्तन. ज्ञानच नाही. आणि आता आपल्याला गरज पैशाची नाहीये, आपल्याला गरज ज्ञानाची आहे. ज्ञान नाही का नाही? महिला मंडळ पहिलं वाक्य. पाया पडतं महिला मंडळ. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. तिकडे नका लक्ष. हे इंदुरीकरचे कीर्तन आहे.
मी मरेल ना महाराज. मरणार नाही मी 25 तास अजून कशी चालेल काढ ना. मी मरेल ना महाराज तरी तुम्हाला आपली रोज आठवण येणार. रोज रोज माणूस आता तुम्हाला राग येईल. आता मोरळ गोसाई समाधीसमोर चतुर्थीच्या दिवशी महिला मंडळ माझे 3च वाक्य ऐका. 1 3 गोष्टी घरात जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा. जपून वापरा पाणी जपून वापरा. दुसरा हांडा भरेपर्यंत पहिला नळ बंद ठेवा. भांडे घासताना टोप भरेपर्यंत भांडे रिकामी ठेवा. दुसऱ्याच्या वट्यावर पाणी ठेवू देऊ नका. पाणी जपून वापरा. 1 2 वीज जपून वापरा. वीज जपून वापरा. का आतापर्यंत पुण्याला काय प्रॉब्लेम झालाय. पुणे जिल्हा हा संतांचा जिल्हा असल्यामुळं तुम्हाला कालही दुष्काळ नव्हता, आजही नाही, पुढे पडणारही नाही. तुम्हाला पाण्याचा दुष्काळ कधीच पडणार नाही. फक्त खाली निघा शिक्रापूरच्या तिकडं खाली 6 वर्ष टाकून प्यायला पाणी नव्हतं. तुम्हाला पाणी कमी पडलं का नाही. गाथा इथे तयार झाला. ज्ञानेश्वरी इथं तयार झाली. छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले. दुष्काळ पडेलच कसा. अरे दुष्काळ पडेल कसा. इथं रेडा वेद बोलला. इथं निर्जीव भिंत झाली. इथं गाठा भरला. इथं मोर्या गोसावी सारखा महान साधू जन्माला आला आणि त्यांनी समाधी घेतली. इथं दुष्काळाच्या बापाची जाप नाही यायची. आलाही नाही, येणारही नाही. पण पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरामध्ये वाणी जपून वापरा. जरा वयस्कर माणसांबद्दल बोलण्याचं भान ठेवा. विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. हा विनोद नाहीये. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा मुळातच राईट नाही. आता हे काय झालंय. कायदा गेलाय तुमच्या बाजूला, सरकार गेलंय तुमच्या बाजूला. तुम्ही कोणाला जमून देत नाही. आता तुम्ही नुसता बाबाटा केलाय. आमचे वाण्य आहे, आमचे वाण्य आहे. आता बारीक जर पाहिलं ना ज्यांचे वाण्य आहे ते शब्द बोला ना. तुमच्या अन्याय नाही तर तुम्ही बाबाटा उठवलाय. हे काय अन्याय आहे बिचारे. 90,000 पेमेंट आहे त्याला. लुंगी लावून नळावं बस तुम्ही. अन्याय वाणी जपून आपण. तुम्हाला थोडा राग येईल महिला म्हणलं. राग येईल तुम्हाला. मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे. वयस्कर माणसाबद्दल बोलताना थोडं भान ठेवा. तुमच्याकडे पैसा आहे मला मान्य, पण आज आमच्या ईश्वरासारख्या म्हाताऱ्या आईच्या घरात काय असा दोष होता का तिच्या मुलाच्या घरात तिला मान खाली घालून जगणं. हे वाक्य सांगू तुम्हाला. शेतकरी वर्ग आणि गरीब वर्गाला कर्ज. शेतकरी वर्ग आणि गरीब वर्गाला कर्ज झाल्याचं दुःख नाहीये. त्यांना रोग झाल्याचं दुःख नाहीये. पण ज्यांना मी सामीप जन्माला घातलं त्यांच्याकडून झालेला अपमान हे त्यांचं दुःख आहे. परत वाक्य निघाय का. परिस्थितीने गरीब असलेली स्त्री फाटक्या लुगडं नेसायला लाजत नाही. तिच्या पायात चप्पल नसली तरी तिला चालते. तिच्या डोक्याला तेल नाही तरी तिला चालतं. तिची चप्पल तुटली तरी चालते. तिच्या पायाला पोटभर अन्न नसलं तरी चालतं. पण तिने मुलगा जन्माला घातलाय आणि ज्या मुलाला दूध पाजलं त्या मुलाची बायको जर त्याचा अपमान करीत असेल तर ते ती कधीही सहन करू शकत. गरीबीला माणसं लागत नाही. पहिला म्हणतात पाया पडतो. बारीक जर सांगूनच टाकलं तुम्हाला तर सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला राईटच नाही. तुमचा त्यांचा काय संबंध आहे. तुम्ही ज्या खिलाऱ्याबरोबर लग्न केलं त्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांभाळू शकता. तो तुमचा खिलारी आहे. तुम्हाला दुसऱ्याला बोलायचा राईट नाही. काय असेल ते आपल्या नवऱ्यापुरतं पाहिजे. तो आपण विकत घेतलाय. त्याला आपण पाहिजे तसं वापरू शकतो आणि वापरतो. एक हटविनोद आणि वाक्य सांगूनच टाकतो गणपती बाप्पा पुढे महिला म्हणत. ज्या घरांमध्ये सासू सासऱ्यांचा आदर होतो त्या घरात भगवंत राहिला. आणि हे आईबापांवर भाषण नका करू नये. आईबापांवर व्याख्यानं देऊ नका. कादंबऱ्या करू नका. पुस्तकं द्यायचे धर्माने करू नका.
अशा आई बापांवर काय कविता करतात, कादंबऱ्या करतात, त्याच्यावर कादंबरी लिहिणार तिथे आई उडून आश्रमात का लिहितो कादंबरी? त्याच्यावर आई बापावर कादंबऱ्या दीड तास बाया भाषण जोडीतात माईकवर सासूसा आई बापाबद्दल. तुला सासरा कुठे चौकशी केली का? भाषण जोडी ती वायर तू कसं भाषण कशाला करता? 3 वाक्य ध्यानात ठेवा. आई बापावर भाषण करू नका, आई बापावर व्याख्यान करू नका. ज्याच्या आहे फक्त आई बापाला हसत ठेवायला शिका, हा देव आहे. 80% कीर्तनकारांनी महाराष्ट्रात तोच दणका उठवलाय. रोज तीच आई तोच बाप. बोला 1.5 तास आई बापावर झक मारा कशा? नाही बोलू नका. सकळ तीर्थाची धुरे 3 गोष्टी जपून वापरा आणि फक्त म्हातारे माणसाबद्दल आदर ठेवा. हीच खरी संजीवन समाज. मान्य पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेरपणा करू नका. जिरती जिरती 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतोय. हे दारुडे बिरुडे बेवडे बिवडे भंगार मंडळी नीट आहे का? आता हे मारामाऱ्या करायचे दिवस मारामाऱ्या करायचे दिवस, दंगली करायचे दिवस, मोर्चे काढायचे दिवस, आंदोलन करायचे दिवस राहिले नाही. आता वाद वाढवण्याचा प्रयत्न करू नका, वाद मिटवायचा प्रयत्न करा. आज वाद वाढू नका. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षामध्ये नंबर 1चं काम करतंय. महाराज नंबर 1. आणि दंगली बिंगली करणारे, टपरे पेटवणारे, दारुडे बिरुडे नीट आहे का? झालाय का? 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. 80% जनता मोबाईलच्या क्लिप मध्ये आहे. जर तू कधी टपरी बिपरी पेटवायला गेला ना आणि जर क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन तुझ्या खोटा उपटन पण फुटी निघायचं नाही. हा विनोद नाहीये. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. मग एक वाक्य सांगतो तरुणांना, अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला वापरा. चौगोट्यातल्या गाईची सेवा करायला वापरा. घरातल्या आईची सेवा करायला वापरा आणि भारत मातेची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद आता मारामारा करायला वापरू नका. खून करायला काय लागत नाही. 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटात खून होतो. दिवस जागेवर येतात. जरा माझा टेरपणा करू नका. 10,000 रुपये 10 लाख रुपयाला तो सुपारी घेतली भोगसायला हरकत नाही. 10 मिनिटं भोकासलं तो 10 मिनिटात. तर तू खर्चायला बाहेर जायला पाहिजे ना. बोक्सुलन गेला आतमध्ये, पैसे खर्चायला येतो का बाहेर? वाद मिटवा. आणि पाया पडून सांगतो, कोणत्याही वादातून माघार घेणं हा पराजय नाही, जय आहे. लोकांचं म्हणणं आहे का मी वादातून माघार घेतल्यामुळे अपमान झाला. नाही, वादातून माघार घेतल्यामुळे तुझा जय झाला. समोरचा वादी कधी उच्च होणार नाही. माघार घ्यायला शिका माघार घ्यायला शिका ना. आणि माघारीमध्ये यश आहे. काय म्हणते तुमचं? यश आहे किंवा नाही? पहिलं म्हणलं सासूला थोडा राग आहे. 15-20 मिनिटं ती बोलत राहील. बोलू द्या, आपण बोलायचंच नाही. तिचा पावर थोडा कमी होईल आणि ती गप बसेल. जय कोणाचा झाला? आपलं माघारीमध्ये जय. माघार घ्यायचा. आणि आज अहंकारानं ग्रस्तेली लोक माघार घेत नाही. आणि ते मेल्याशिवाय अंगातली ताकद जपून वापरा. मोटरच्या सायकलवर चालत तर कुत्र्याला आणतो तो. त्याचा बाप पिसाळलेला होता. 17 वर्षाच्या पोराला 70ची पल्सर आहे. 70ची पल्सर आहे. टोन गेला 10वीच्या. 16ची अवलाद आहे. 16ची 1 साइड भांडपाडी देईन बाजूला गुशिडे झालेले ना. बापाची पाहिजे. 70ची पल्सर आहे. टोन गेला 10चा त्याला मोबाईल आहे. 2-2.5 हजारचा पाया त्याला कुठे. आणि त्याला बाप खर्चायला 100 देतोय पेट्रोलला.
आणि वरून ही 100 देती. इथं लई खोलीची ही उलटी म्हणजे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. तो याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यात कवडीचा बदल मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तुका नाही उला शिकवड. आता त्या उलाजीला फुकट पैसा मिळाल्यामुळे त्याला उठ आला. साहजिक नाही, पैसा कष्टाचा नाही. आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता घरी करीत नाही पोर. आता वाढदिवसाला बाप नाही ना, त्यांचा बाप मिळाला ना. ती बिन बापाची अवलाद यांची वाढदिवस आता डांबरीला धाब्या पुढं केक ठेवायचा मध्ये, त्याच्यावर सामुदायिक लग्वी करायची सगळ्यांनी. तो लग्वीन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू. खरंय का खोटंय बोला, खरंय का खोटंय? खरंय. मरार देव अंगातली ताकद जपून वापरा. मान्य आहे का बोला? 2 खिशातला पैसा जपून वापरा. पुढे पैसे घाली बसू नका. हो, पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता तुम्ही फेटा बांधा. आम्ही घेतो 9 वार. आता पुरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढ आवडी तो मुंडक्या. कशातही पैसे घालू नका. लक्ष्मी चंचल आहे. आणि पाया पडून सांगतो सगळ्या लोकांना, ट्रस्टी सगळं मोऱ्या गोसाईवर श्रद्धा असणाऱ्या सगळ्या कीर्तनातल्या भक्तांना, नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा सांगायचा धंदा झालाय, तुमचा ऐकायचा धंदा झालाय. पाया पडतो मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडतो आजपासून मोऱ्या गोसावी 200 आपलं 458व्या समाधी सोहळ्याला सगळ्या पुरुष मंडळीने एक संकल्प करा. पटलं तर हा म्हणा. मुलींच्या आणि मुलांच्या लग्नांमध्ये सत्काराचे खर्च बंद करून गरिबाच्या 2 मुलींच्या 10वीची फी भरा. आणि बांधायचेच असेल फेटे तुम्हाला तर अख्ख्या वराडाला बांधा. 2-4 जणांनाच बोकांडी घेऊ नका, अख्खं वराड बोकांडी घ्या. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकाला कधी जेवायला बोलू नका. नका नका, ती रोगे बोलून काय ती लई दरिद्री येते. मी भात खात नाही, तू येऊ नको, येऊ नको, खाऊ नको. काल जगमाला त्याच्यापेक्षा भांडे घासणारीला पोटभर घाला, तिला फडक्यामध्ये बांधून द्या. तिची मुलं खाताना तिच्या गालावरती हसू तुम्हाला गणपती बाप्पा भेटेल. भांडे घासणाऱ्या बायला जीव घाला भरपूर, बांधून द्या फडक्यात. ती घरी जाईल, तो पदार्थ तव्यावर गरम करेल आणि तिची गोजीरवाली मुलं खाताना त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला साक्षात गणपती भेटेल. तुमच्या मुलीला 5 ड्रेस आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुलीला आपल्या 5 ड्रेस आहे. आपले भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली, तिला इंटरव्ह्यूला जायचंय, ड्रेस नाही. आपल्या मुलीचा 1 ड्रेस काढा, तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देह भेटेल. गरीबाच्या बायकांना आजार नाही. श्रीमंताची लिफ्टनं वर जाते, लिफ्टनं खाली, दरिद्री मणक्यात घ्या, डोळ्याला अंधाऱ्यात. अगं बाई ती सगळी तरी जर त्यालाही मोकळं तरी ना, तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईल, तूही उलथान. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठा. बांगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला, उघडा बंब वापरा. संडासात बॅटरी लागली, बाथरूम मध्ये बॅटरी लागली, त्याची सावली पाहून नाव शब्द कडलं दिल्यावरून खाली मिळालं काय. माणसं भरमिष्ट झाली, मोबाईलवर बोलता बोलता लय मिळाली. चैन तर खोलावं का नाही, बुटात पाणी गेलं, बुटात.
वापरा. विनोद आहे हा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कारण लक्ष्मी स्थिर आहे का चंचल आहे. आता मोऱ्या गोसाई समोर ठरलं आपलं अजिबात लग्नामध्ये सत्कार करायचं नाही. आणि जर कोणी म्हणला का केला नाही तुला फेटा घरून आण तुला ताण हिंड. लग्न साधी केली तरी मुलं होतात. हा विनोद नाहीये. तो पैसा गरीबाच्या 2 मुलांना कोल्हापूरला जाऊन तब्येत कमवली त्याच्या कुस्तीला वापरा. काय हरकत आहे. सत्काराच्या पैशाला एक गरीबाचा मुलगा PSI एक गरीबाचा मुलगा मिलिटरीत गेला. छाती त्याची बरोबर भरली उंची त्याची बरोबर भरली. त्याला फक्त पॉकेटमध्ये नाही 1000 रुपये देऊन टाका लागणार. ते सत्कार बंद करा. तो मुलगा मरेल तरी तुमचे उपकार विसरणार नाही. आज गरीबाला मदत नाही. नालायकाला काय मदत करता. श्रीमंताला रोग झाला काय मदत करता त्याला. गरीबाला मदत करा. भांडे घासण्याचे पैसे कधी बुडू नका. टप्प्याटप्प्यानं द्या पण द्या. जर बुडावले ना पुढच्या जन्मी तू भांडे घासणार. पैसा पुढे घालू नका. कशाला घालतो पैसा. सगळ्या लोकांचा मोबाईल आहे का नाही आहे की नाही. आता लग्नपत्रिका छापायची काय करायची. उभ्या महाराष्ट्राला एका मिनिटात कळलं ना काय घरी कवा तमाशा आहे. कशाला 300 नावं छापून बोंबलं घेतो तो नाव. ही गरज आहे का नाही बोला. तो पैसा देव धर्माला वापरा. तो पैसा अन्नदानाला वापरा. तो पैसा गरीबासाठी वापरा. हो कशाला लग्नपत्रिका पाहिजे. कशालाही पैसे घालायचे हलकट क्वालिटीचे. पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते. हे श्रीमंतांना किडा आला ना त्यांना उभ्यानं जेवण सुरू केलं हलकट क्वालिटीचं. तुलाही पैसा वालायच्या तोंडाला खायचं बंद करून नवी जागा शोध. ते वरडणारा एक टाकी हातात घेतलं भात. एकाला भातच सापडला ना तो टाकीच घेऊन गेला. काही नवीन आणायचं. चांगले गोल गुलाबजाम होते गेले लांब पुढे गुलाबजाम. काय काय बापाचं घेतलं का होते चांगले गोल. कुठला म्हातारीच्या नागपुरी. चांगले बुंदी गुलाबजाम सेपरेट होते. मारली झप केले येतात. राजा राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली आपल्याकडे. फाजील पैशाचा नाश. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय आता गेट. त्याला रात्रीचे लग्नाचं लाइटिंग बिटिंग. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खायचा. पाहिजे ना 35 ला. आता 100 ला झालाय ना तर 35 ला होता पाहिला. आणि त्या नवरदेव मागत वाटतात खांब्यासाठी लटकेल 6. आणि त्या नवरी मागत वाटतात मेकअप केलेल्या पुरी या वाटतात. लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला खरवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागते पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं. नंतर मिक्सिंग करावं लागतं. नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वरते. मिक्सिंग म्हणजे याला योग्य सेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इतक्या फटी चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या. हेअर सेटिंगचा असं असतं पूर्ण केस मोकळे करणे. त्याला कलर देणे. आणि त्याला शेप देता नाही. हा मधला जो भाग आहे इथं हा इथं फुगा करायचा. एक बाजू इकडे दाबून द्यायची आणि एक बाजू इकडे दाबून द्यायची. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा भाग असा आहे ही बाजू अशी पलगडून घ्यायची
आणि एक पट बोटानं बोलताना वटव आली पाहिजे, याला म्हणायचं देव आहे. तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. चला विनाश केलं, नवरदेव घोड्यावरून पडलो. आणि मग त्याच्या पुढे तो बेडवाला इको द्या. बाहर फूल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं. बाहर फूल बरसा तो मग बुक चालू होता कसा माहिती का? त्याच्या पुढे फुलं टाके, तरी बाटलीची पुस्तक टाका, एवढे दे. तो 90 मार्किंग केला. अरे बाबा, ज्ञान नाही, आणि ते ज्ञान संतांशिवाय नाही. आणि संत जर तुम्हाला कळले तर देव मिळवायचा उपाय. हरी प्राप्तीची उपाय, 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 हरी प्राप्तीची उपाय.
अंगाची ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा, पाणी जपून वापरा आणि पाया पडून सांगतो संतांना शरण जा तर देव भेटले. कारण पुरावा असा आहे, ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथाकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही, एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही, नामदेवरायाला विश्वभा क्षेत्राकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही. आता पुढे जाऊन सांगा, बाबाजी चैतन्य भेटल्याशिवाय तुकोबारायाला ज्ञान आलं नाही. पुढे जाऊन सांगा, कृष्णाला सुद्धा संदीपानी भेटला आणि रामाला सुद्धा वशिष्ठ भेटले. रामदेव झाला पण कृपा वशिष्ठाची, कृष्ण देव झाला पण कृपा संदीपानीची, तुकाराम महाराज जगद्गुरु झाले कृपा बाबाजी चैतन्याची. तुम्ही सुद्धा देव व्हाल, संतांची कृपा होते. देव चुळीत बसून देवांना आंघोळी घालत बसून काही गोष्टी आता कंट्रोल करा. आपण संसारी माणसं आहे, महिला मंडळ आपल्याला भांडे घासले पाहिजे, मुलाचं टिफिन करून घेत पाहिजे. जाऊ तिकडे या गोष्टी केल्या पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? संतांचे पाय धरावे लागतील. पण संतांचे पाय धरल्याने ज्ञान येईल. ते ज्ञान आले आपण देव व्हावे. आणि उगाच परमार्थले अवघडीन असं काही नाही. कामात काम, पोळी भाकरी करताना रामकृष्ण आहे म्हणा, रामकृष्ण आहे. आपण भाकरी करताना रामकृष्ण आहे म्हणून जेव्हा भाकर जळण रामकृष्ण. एक तर प्रश्न असा आहे, आता शहरातले लोक घरी स्वयंपाक जवळ नाही, दोघे जर नोकरीला असेल ना ते येड स्कूटीवर जातात, 6 चपात्या घेऊन येतात. आहाराला किंमत द्या. महिला मंडळ पाया पडतो तुमच्या, हे तुमच्या मुलासारखं आहे. घरातला जेवणाचा आहार याच्यावर बुद्धी अवलंबून आहे. तुम्ही जर अशा हायवेला जेवायला लागले, बाहेर जेवून जर बाहेरून चपात्या आणावं लागली, तुमची होणारी संतती कधीही चांगली होणार नाही. हो, आई जिजाऊंचा आशीर्वाद होता, भवानी मातेची कृपा होती, तर 16 वर्षी मुलाने स्वराज्याची स्थापना केली. आपलं 16 वर्षी गोवा खाता येईल, गरीब बापाची आवला. आणि पोरांनो, प्रेम प्रेम ह्या गोष्टी सोडून द्या. आता प्रेम करीत नाही कोणतीच प्रियशी. कोणत्याही प्रियकराला सांगा बसलेले माया पुढं, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं ते येणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चुकी नाही. याला म्हणलं तुला इंटरेस्ट नाही. अरे प्रेम बिम ह्या जगात दोघांनीच करावं, एक आई बाप आणि 2 संत. हे तिसरं प्रेम बिम बायको बिको या गोष्टी वजा करा. माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य बोलते. 3 वर्षात पहिल्या वर्षी फार नाजूक बोलते. पहिल्या वर्षी ऐका कशी बोलते बायको. ऐकलं ना, संपलं पहिलं वर्ष. 3रं वर्ष ऐकू येत नाही का? 3रं वर्ष कान फुटले का? 4व्या वर्षी झाला दिंडी तरी आला आमच्या बोकात. माणसाची प्रेयशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते.
हे प्रेम बिम ह्या गोष्टी सोडून द्या. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लफडे दरवाजे लावून पाडले कसे काय. भांड्याचा आवाज एवढे म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कुणाशी? ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉल होती. 1 मिनिट मी तिच्याशिवाय मिरह सहन करू शकत नाही. आपल्याला तेवढी नाजूक भाषा जमणार नाही. जेवढी जेवण होती तेवढी सांगत होतो. कारण जनावरांची भाषा जनावरला कळत. इसके बिना मैं पल पल भी जी नहीं सकता. अगर वो मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. मित्रांना सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही. पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गेला आशीर्वाद द्यायला. फोटो बिटो घेऊन गेला सरप्राईज भेट. त्याचं सोमवारी लग्न होतं. त्या सकाळी वापस होतो. हा गेला त्याला मला वाईवर विकमणार वस आला. वाईवर विकमणार वस. त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. त्याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. त्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय, काल लग्न झालं नाही. त्याचं बक्षीसच पडलं खाली. त्या सांगितलं काय झालं. काय नाही म्हणलं. 3 तास हॉटेलिंग केलं, गप्पा झाल्या. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमची नाही तर मी कुणाची नाही. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकती. इश्क ही मेरी जिंदगी है, लड़की है गरीब की. ऊन आहे गुलाब. असं बरंच काय आहे त्यांचं. मी लई बारीक सांगितलं होती. माझ्यावर शंका घ्या. माणसानं सावध राहा. आणि मग तिने माझ्याशी गप्पा मारत मारत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेला. आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तर मी तुमची आहेच. फक्त मला तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. मी प्रेम कशावर गेलो पैशावर. याला सांगितलं 25,000 रुपये. आता पोरगा थांबत माराय 25,000 म्हणलं. मग त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं अरे बाबा तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे, पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 5 लाख आहे. आणि त्याला काही पोरग नाही, वारस नाहीची. तो मला हेच सांगितलं नाही तिला. ती माझ्या सुट्ट्या सगळंच गेली. मी बसून तुही वाट पाहत. जर ते मिळवायचं असेल तर संतांना शरण जा. आणि त्याने काय होईल.
जर सुखी या जगाच्या प्रत्येक जीवाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याला ज्ञान कमावं लागेल. ते ज्ञान देवाशिवाय तुम्ही मिळू शकत नाही. आता काही गोष्टी देवाने आता काही गोष्टी सरकारने करायच्या नाही. आता काही गोष्टी सरकारने करायच्या नाही. काही गोष्टी कर्तृत्वाने नागरिकांनी करायच्या. काही गोष्टीला नियम सरकारने नाही करायचे, आपण नियम पाळायचे. आपण काय म्हणतो मुलं बिघडली याला शिक्षण संस्था जबाबदार आहे, चुकीच आहे. याला शिक्षक जबाबदार आहे, चुकीच आहे. याला पालक वर्ग जबाबदार आहे, हे बरोबर आहे. आपण म्हणतो पहिल्यासारखी मुलं अभ्यास करत नाही. मुलं अभ्यास करतील पण घरात अभ्यासाचं वातावरण पुढे आमच्या घरामध्ये महिला मंडळ नवरा आणि बायको दोघच राहतात, तर दोघांचा सुद्धा संवाद नाही. खाटावर नवरा बायको दोघच राहतात, पण दोन कोपऱ्यात दोघांच्या दोन गेम चालू आहेत. बायको आहे टिकटॉक मध्ये आणि नवरा आहे पबजी मध्ये. एकमेकाशी बोलायला माणसं तयार नाहीत. परिणाम एकच नवरा बायको कोणतंच कारण नसताना सुद्धा संवाद होत नसल्यामुळं घटस्फोटावर आले. मान्य आहे का बाबा? आज 80% महिलांनी लहान पोरांना सरळ मोबाईल खेळायला देऊन टाकला. त्यांना जर म्हणलं मोबाईल पोरांना देऊ नका, एकुलता एक आणि कुणासाठी कमवायचं. तुमच्या मुलांना तुम्ही मोबाईल देऊ नये ह्या मताचा मी नाही, पण तुमचा मुलगा तुम्हाला पाणी पाजेपर्यंत जगावा ही आमची इच्छा आहे. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिला देता. बा इंदुरीकर दारू द्यायला लय बोलतो, दारू द्यायला लय बोलतो. आम्ही त्याच्या बापाशी देतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? आणि तुम्ही माझ्या बापाची देत नाही, तुमच्या बापाची द्या. पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे म्हणून बोलायची पाहिजे. जर विचारच करत नाही तुम्ही तर काय करणार? काय करणार? आपण म्हणतो मोबाईलवर काही नाही, मुलांवर कंट्रोल पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या असं नाही ना. मुलीची आई लक्ष देत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो पूर्ण. मुलगी मला आहे, तुम्हाला थोडं वाईट वाटेल, मला मूर्ख म्हणा, हलकट म्हणा, बेशरम म्हणा, काय तुम्हाला शिवाय द्यायच्या द्या, पण मी बोलतो ते खरंच आहे. कोणत्या वर्षामध्ये मुली चांगल्या मुलांवर प्रेम सुद्धा करीन. एकदम भंगरी पोरावर प्रेम. त्याच्या बागला वन साईड हा अंडरपॅन्टला ही त्याला तोच माशीचा हलकट क्वालिटीचा. मुलींना तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. हलकट विचार आहे. मग तुम्ही कुणाबरोबर जाऊ नये, कुणावर प्रेम करू नये, कुणाचा हात धरून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. कारण तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. आपलं काही बधीर होतं माणूस. आता एक वाक्य सांगतो मुलींसाठी सांगू, तुम्हाला थोडं वाईट वाटेल. पूर्ण मुलगी मला आहे. बऱ्याच पोरींचं म्हणणं आहे आम्ही कशी भांग पाडू, कशी कपडे घालू, कुणाबरोबर जाऊ, त्याच्या काय बापाचं जातो. पोरीनं माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. हे खरं सांगू तुम्हाला पोरी, मुलीचा बाप होणं हे कादंबरी करून सिद्ध होणार नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. यावर तुमचं काय ना ते फक्त कोणाला कळेल ज्याचं हृदय बापाचं आहे त्यालाच काय. जा पडून आजचा कीर्तन संपलं. मेसेज मिस्टेक टाका. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे. जा पडून तुम्ही आजचा ठरेल आहेच. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. मला शिला द्यायला लागेल. निकोदय थोडा आणि जरा बारीक आहे. जा तुम्ही पुढे. तुम्हाला वाईट वाटेल पुढे, पण आयुष्यामध्ये हा बिचारा एवढा वर्ग बसला ना माझ्यासमोर,
मी यांच्या मुलासारखा आहे. यातले 60% माणसं परिस्थितीने गरीब आहेत, माझ्यासोबत बसलेली. फक्त मुलीनं मला एक तुमच्या बापाची चूक सांगा की त्याने आयुष्यामध्ये असं काय पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं, एवढं उत्तर द्या ना. चूक सांगा मला तुमच्या बापाची चूक. बनियन मला तर त्याला पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. बायकोच्या घरातले दागिने बुडून त्यानं मुलं बाळं मोठी केली ही त्याची चूक आहे. अरे पगारावर कर्ज काढून त्याला फ्लॅट घेतला तर त्याला रस्त्याने रिक्षाला यायला पैसे नव्हते, तो पायी पायी आला, ही चूक आहे का त्याची? चूक आहे त्याची. त्याला असं काय पाप केलं या घरातल्या माणसाने बसलेलं. पूर्ण तुमचा जन्म नव्हता झाला रे. अरे जन्म नव्हता झाला तुमचा. तुमचा बाप कंपनीत कामाला होता तर वडापाव खायचा, ओव्हर टाइम काम करायचं आणि संसार उभा केला. पूर्ण तुमचा जन्म झाला ना तर 15 मिनिटं तुमचा बाप एकटा हसतो. का हसला माहितीये तुम्हाला? तो त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू सगळ्यात तशी पण अशी. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला. पूर्ण माझ्या आईने मला आशीर्वाद दिला याचा पूर्ण तो मस्तपैकी साखर उष्णी आणून त्याला कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चहा पाजला. पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या. पूर्ण तुमची आई तुम्हाला इतक्याच होत्या. आणि पूर्ण तुमची आई तुम्हाला आंघोळ घालत होती. कशी घालत होती माहितीये तुम्हाला? आमची जुनी नऊवार साडी ती आई सांगेल कशी घालायची आंघोळ. आईनं पाय पसरायचे, त्या पायावर पूर्ण पालथं झोपवायचं. पूर्ण त्याचं तोंड खाली करायचं, पाठ वर करायची आणि बादलीतून पाणी तांब्यानं घ्यायचं आणि एका हाताने चोळायचं आणि एका हाताने आंघोळ घालायची. पूर्ण हा पहाडासारखा बाप बादलीतलं पाणी तांब्यात घ्यायचं, तुमच्या अंगावर ओतायचा पूर्ण आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही चोळी हाताने आंघोळ घालायची आणि थडक्यात गुंडळून तुम्हाला झोळीत टाकलं ना पूर्ण. तुमचा बाप पाळण्याची दोरी उडीत होता आणि तुमची आई भाकरी करीत. आई भाकरी करताना तुमचा बाप दोरी ओढायचा आणि जेवायचा. पूर्ण तुम्ही बोलायला लागला ना तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना पूर्ण तर तो वाकून चालायचा. आणि पूर्ण तुम्ही लई घरात रडायला लागला ना, लई रडायला लागला ना तुम्ही तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे घरात आणि तुम्ही हात खाली टेकवायचा आणि पूर्ण तुमचा बाप घरात घोडा घोडा व्हायचा. हो घरात घोडा घोडा हात टेकवायचा आणि मस्तपैकी तुम्हाला काठीवर टाकायचा आणि घरात घोडा घोडा म्हणून फिरायचा. तर पूर्ण त्याच्या पायजमा मिळाला ना त्याला लाज वाटत नव्हती, पण तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले ना तो खळखळ हसायचा. 10वीचं टाइम टेबल लागलं. 3 मार्चला परीक्षा यावर्षी 1 मार्चला. पूर्ण त्यानं काय केलं ते टाइम टेबल कागदावर लिहून घेतलं. तुमचा पेपर ज्या दिवशी असेल ना 8:30लाच तयार. मोटरसायकलवर पुरीला घेऊन जायचं. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या ग्राउंड मध्ये बसायचं आणि पेपर सुटल्यावर घेऊन यायचं, जेवण करायचं. पूर्ण तुमचं पाहुणे आले तुम्हाला पाहायला, त्यांची पैशाची मागणी जास्त होती. रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पूर्ण रडला. का रडला माहिती? त्याला मुलगी गेल्याचं दुःख नाही. माझ्या मुलीला मी सुखानं ठेवू शकलो नाही याचा रडू आला. पूर्ण तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झट मारायची त्याच्याबरोबर मारा. तुमच्या बापाला आज घरी गेल्यावर स्पष्ट सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. पूर्ण 5 लाख रुपये घालवेल तो, पण पाया पडतो तुमच्या. पूर्ण तुम्ही त्याला म्हातारपणाला मान देऊ नका. तसंच पळून जाणं. उद्या लग्न ना त्या दिवशी पोरगी पळून जाते म्हणजे काय. आणि मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. तुम्हाला पटणार नाही पण राजकारणी लोक सुद्धा नीट ऐका. नगरसेवक वगैरे, नगरसेवक लोक, शिक्षक लोक, त्यांच्या बायका, तरुण पोरं नीट ऐका. मुलींची पोलीस स्टेशनला या 2 वर्षात अशी तक्रार आहे, अशी मुलींची का माझ्या बापापासून आणि भावापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. जरा निवांत 1 मिनिट सगळ्या माणसांनी डोकं खाजवा.
आणि मला 1 मिनिटाला महिला मंडळी निर्णय द्या, जगातला कोणता बाप असा आहे की तो मुलीचा आरोपी होऊ शकतो एवढं सांगा. तो गरीब असेल, तो मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नसेल, तो मुलीची सगळी हौस पूर्ण करू शकत नसेल, पण मुलीचा आरोपी नक्कीच नसेल. आणि बाप जर मुलीचा आरोपी होत असेल तर या जगामध्ये नाते किती दिवस टिकतील. आज हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला, मी तुमच्यातला आहे. कोरोना आपण 9वीला होतो, आपली बहीण 10वीला होतो. आपण तिच्याबरोबर शाळेत गेलो नाही, तिचा डबा घेऊन गेलो नाही, दुपारी शाळा सुटल्यावर तिच्याबरोबर शाळेत डबा खाला नाही. अरे शाळा सुटली ना आपला वर्ग उशिरा लवकर सुटला तर आपण तिच्यासाठी थांबून राहिलो. आपल्याला रविवारी तास नव्हता, तिला तास होता, तर आपण रविवारी तिच्यासाठी शाळेत गेलो. सांगा, जर बहीणच भावाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता बाप बहिणीवर विश्वास ठेवतो. मुलगा सांगा, माझा एक 10वीचा पोरगा मला सांगा, 10वीचा, तुम्हाला वर्गात किंमत नाही, तुम्हाला मित्रात किंमत नाही, तुम्हाला काहीतरी जगण्याला वजन नाहीये, पण तुमची बहीण जर तुम्हाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीची सेवा करेल. सांगा पोरीनं मला, तुमच्या प्रियकराच्या बाबतीत तुम्ही आग लावा, तिकडं काही करा, तर तुमच्या भावाला अशी काय चूक केली होतो, तुमचा आरोपी झाला. मी वाक्य सांगू पोरी, तुम्हाला आई मारेल ना म्हणून तो खोट्या बोलायचा. तुम्ही अगर दूध साठवलं ना तर त्याला माहिती आई आपली कडक आहे, ती बहिणीला हाणेल, तो म्हणायचा आई मांजरीला साठव. तुम्हाला वाचवत नव्हता भाऊ, वाचवत नव्हता. उद्या तुम्हाला शिक्षक मारेल ना म्हणून तो काय करायचा म्हणजे लवकर उठून त्याचा गृहपाठ तसाच ठेवायचा आणि तुम्हाला आकुर्त्या काढून द्यायचा. येत होता मग तुम्हाला लाज नाही वाटली का भाऊ बहिणीला आरोपी ठेवायला. पूर्ण तुम्ही हे नक्की शिकल्या पुरत मला शिव्या बया पाण्याला काय तुम्ही याला मला श्रीले 1च तासात मिळली, तू फक्त देऊन पाहिजे. तू प्रयत्न कर, देऊन तर पाय. हे इंग्लिशचं कीर्तन आहे भाऊ. काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय, तरी खोटं नाही. गायक वाजत पण 7 वाजून वाद खोलायचे का नाही लोक. मला उभं राहिलं भांडवायच्या आणि मी काही एक कीर्तन करीत नाही. 3-4 रोज. काल 4 काढले, आता 2 येईल, आता दुसरे, आता अजून 1 करायचे. हलक्या हाती 3 करतो रोज. आम्ही असे जाणार एखादी शिवल्याला. रामकृष्ण. तुम्हाला 2 मिनिटं उभं राहावं लागेल, भाव पूर्ण स्वतःची. जाऊ द्या महाराज, मी कवाही जाऊ द्या, पण तुम्हाला आपली आठवणच येणार. फक्त पूर्ण एक वाक्य सांगा मला, पूर्ण मी तुम्हाला हे बोललो, हा तुम्हाला विनोद वाटला, हा तुम्हाला टाइमपास वाटला, याच्यातून तुम्ही काही बोध घ्याल का नाही. एकदा प्रेमाला